केव्हा तरी सुकतील हे डोळे, याच आशेने जगायचं. रात्रीचे 11:30 वाजले होते. स्वानंदी घराच्या गच्चीवर एकटी उभी होती. खाली शहर नेहमीसारखंच धावत होतं. कुठेतरी कुत्रा भुंकत होता, एखादी गाडी वेगाने जात होती, शेजारच्या घरात टीव्हीचा आवाज येत होता. पण तिच्या आजूबाजूला मात्र एक विचित्र शांतता होती. तिच्या हातात एक जुनं पत्र होतं. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिने पत्र पुन्हा एकदा वाचलं. स्वानंदी, मला माफ कर, पण तुझ्यासाठी माझं थांबणं आता योग्य नाही. खाली कुठेतरी काचेचा ग्लास फुटल्याचा आवाज झाला. स्वानंदी दचकली. तिने डोळे पुसले आणि आकाशाकडे पाहिलं. किती रडणार अजून, ती स्वतःलाच हळूच म्हणाली. क्षणभर ती शांत राहिली, मग स्वतःशीच पुटपुटली. केव्हा तरी सुकतील हे डोळे, याच आशेने जगायचं. स्वानंदी 28 वर्षांची होती. शहरातल्या एका छोट्याशा कार्यालयात ती नोकरी करत होती. सकाळी 8 वाजता घराबाहेर पडायचं, संध्याकाळी 7च्या सुमारास परतायचं आणि मग आईची औषधं, घरकाम, स्वयंपाक आणि उद्याची तयारी. तिच्या आयुष्यात फार मोठी स्वप्न उरली नव्हती. कॉलेजमध्ये असताना तिला मानसशास्त्र शिकायचं होतं. लोकांच्या मनात काय चालतं, माणूस दुःखी का होतो, एखादी व्यक्ती हसत असतानाही आतून का तुटलेली असते, हे तिला जाणून घ्यायचं होतं. पण बाबांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर घर बदललं. आई आजारी पडली, घराचं कर्ज होतं आणि स्वानंदीने स्वतःची स्वप्ने एका कपाटात ठेवून त्याला कुलूप लावलं. मुली, तुझंही आयुष्य आहे, आई अनेकदा म्हणायची. स्वानंदी हसायची. माझं आयुष्य आहे ना आई, तू आहेस ना त्यात. आई काही बोलायची नाही, कारण काही उत्तरं शब्दांनी देता येत नाहीत. तो तिच्या आयुष्यात अगदी साध्या पद्धतीने आला. ऑफिस जवळच्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर. पावसाचा दिवस होता. स्वानंदी छत्री विसरली होती. पाऊस वाढत चालला होता. ती दुकानाच्या पत्र्याखाली उभी राहिली. चहा घेणार? शेजारी उभा असलेला मुलगा तिला विचारत होता. नको, तुम्ही 15 मिनिटापासून पावसाकडे बघताय. चहा घेतला तर पाऊस थांबेल असं नाही, पण वेळ नक्की जाईल. स्वानंदीने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही रोज सगळ्यांची असंच बोलता का? तो हसला. नाही, फक्त खूप दुःखी दिसणाऱ्या लोकांची. मी दुःखी दिसते? थोडी. थोडी? खरं सांगू? खूप. पहिल्यांदा स्वानंदी हसली. तो आदित्य होता. पुढच्या काही दिवसात त्यांच्या भेटी वाढल्या. काही खास नव्हतं. 2 कप चहा, 5-10 मिनिटांच्या गप्पा. कधी ऑफिसमधल्या त्रासाबद्दल, कधी शहराच्या गर्दीबद्दल, कधी पुस्तकांबद्दल. आदित्यने तिच्या आयुष्यात प्रश्न विचारले, पण उत्तरांसाठी घाई केली नाही. एकदा स्वानंदी म्हणाली, माझ्याबद्दल इतकं का विचारता? आदित्यने कप खाली ठेवला. कारण काही लोकांना सल्ल्याची नाही, कुणीतरी शांतपणे ऐकण्याची गरज असते. त्या वाक्याने स्वानंदी बराच वेळ शांत राहिली. कारण तिला पहिल्यांदा जाणवलं होतं की कुणीतरी तिच्या समस्यांपेक्षा तिच्या थकव्याकडे पाहत आहे. नातं हळूहळू वाढलं. आदित्य आईला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी तिच्यासोबत यायचा. स्वानंदीच्या आईला तो आवडायला लागला. चांगला मुलगा आहे, आई एकदा म्हणाली. स्वानंदीने लगेच उत्तर दिलं, आई, काहीही कल्पना करू नकोस. आई हसली. मी काही म्हटलं का? तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय. मग वाच ना, कदाचित चांगलंच काही लिहिलं असेल. स्वानंदीने तिच्याकडे पाहिलं. खूप दिवसांनी तिला घरात भविष्याबद्दल विचार करण्याची इच्छा झाली होती. पण आयुष्याला कदाचित तिचा हाही आनंद जास्त काळ पाहवत नव्हतं. एक दिवस आदित्य तिच्या समोर बसला. मला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली आहे. स्वानंदीच्या चेहऱ्यावरचं हसू थांबलं. किती दिवसांसाठी? कायमची. मग तू माझ्यासोबत येशील का? स्वानंदीने मान खाली घातली. आईला सोडून? आईला सोडायला सांगत नाही, आपण मार्ग काढू. मार्ग? ती हसली. गरीब लोकांच्या आयुष्यात मार्ग काढू हा शब्द खूप सोपा असतो, पण तो मार्ग बनवायला पैसे लागतात, वेळ लागतो, लोकांची परवानगी लागते. आदित्य शांत झाला. मी वाट पाहीन. किती? जितकी गरज आहे तितकी. पण समाजाला वाट पाहणं आवडत नाही. आईची तब्येत पुन्हा खालावली. कर्जदारांनी घरात येणं सुरू केलं. नातेवाईकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुलीचं लग्न कधी करणार? मुलगी नोकरी करते पण घरही बघायला हवं. आदित्य कोण आहे? त्याचं घराणं काय? एक दिवस स्वानंदीने आदित्यला स्पष्ट सांगितलं, माझ्यामुळे तुझं आयुष्य अडकू नये. माझं आयुष्य मी ठरवेन. पण माझं आयुष्य मला ठरवता येत नाही आदित्य. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा राग आला. तू माझ्या आयुष्यातून बाहेर काढतेस, पण कारण माझ्यावर टाकतेस.
स्वानंदी काही बोलली नाही. कधीकधी आपण ज्या व्यक्तीला गमवायचं इच्छित नसतो त्याच व्यक्तीपासून आपण स्वतःच अंतर ठेवतो, कारण जवळ राहण्यापेक्षा गमावण्याची भीती मोठी वाटते. काही महिन्यांनी आदित्यचं लग्न ठरल्याची बातमी स्वानंदीला मिळाली. तिने फोन केला नाही, फक्त त्याचा नंबर डिलीट केला. त्या रात्री तिने आईसमोर हसत जेवण वाढलं. काय झालं? आईने विचारलं. काही नाही. डोळे का लाल आहेत? झोप झाली नाही. आईने तिचा हात हातात घेतला. स्वानंदी, मला खोटं सांगू नकोस. स्वानंदीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी कुणाचं वाईट केलं होतं का? आईने तिला जवळ घेतलं. नाही. मग माझ्या वाटेला एवढं काय येतं? आईकडे उत्तर नव्हतं. काही दिवसांनी स्वानंदीला आदित्यचं ते पत्र मिळालं. मला माफ कर, पण तुझ्यासाठी माझं थांबणं आता योग्य नाही. तिने पत्र वाचलं आणि रात्रभर रडली. पण सकाळी एक वेगळीच गोष्ट घडली. आईच्या कपाटात तिला एक जुनी फाईल सापडली. त्यात तिच्या कॉलेजच्या प्रमाणपत्रांच्या प्रती होत्या आणि एका प्रवेश अर्जाची पावती, मानसशास्त्राच्या पुढील शिक्षणाची. खाली आईच्या हस्ताक्षरात एक छोटी चिठ्ठी होती. तू थांबलीस म्हणून माझं आयुष्य मोठं राहिलं नाही, उलट तुझं आयुष्य छोटं झालं. आता पुन्हा उशीर करू नकोस. स्वानंदी बराच वेळ ती चिठ्ठी हातात धरून बसली राहिली. आई तिच्या मागे उभी होती. तू हे कधी केलंस? तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर. मग सांगितलं का नाहीस? आई हसली. कारण तुला स्वतःहून परत यायचं होतं, कुणाच्या अपराधीपणात नाही. स्वानंदीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये फक्त दुःख नव्हतं, थोडी मोकळीक होती. 2 वर्षांनी एका छोट्याशा समुपदेशन केंद्राच्या दारावर नाव लिहिलेलं होतं, स्वानंदी मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र. ती पहिल्या दिवशी खुर्चीत बसली होती. समोर एक तरुण मुलगी रडत होती. मला वाटतं माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही, ती म्हणाली. स्वानंदी काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, आत्ता तुला तसं वाटतंय, पण भावना कायमच्या नसतात. आजचं दुःख उद्याचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. मुलीने तिच्याकडे पाहिलं. खरंच? स्वानंदी हलकसं हसली. हो, मी स्वतः अनुभवून सांगतेय. संध्याकाळी केंद्र बंद करून ती बाहेर आली. समोर रस्त्यावर आदित्य उभा होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. काही सेकंद कुणीच बोललं नाही. कशी आहेस? त्याने विचारलं. स्वानंदी हसली. आता स्वतःला विचारते, आधी सगळ्यांना विचारायचे. आदित्यने मान हलवली. तू बदललीस? नाही, ती म्हणाली. मी हरवलेली मी पुन्हा सापडले. तो काही बोलला नाही. त्यांच्या दोघांच्या आयुष्यात आता वेगळे रस्ते होते. कदाचित काही नाती आयुष्यभरासाठी नसतात. काही माणसं आपल्याला सोबत करण्यासाठी येत नाहीत, ती आपल्याला स्वतःकडे परत आणण्यासाठी येतात. स्वानंदी आकाशाकडे पाहत चालू लागली. डोळ्यात अजूनही ओलावा होता, पण आता त्या डोळ्यांना सतत रडायचं नव्हतं. तिला अचानक स्वतःशीच हसू आलं. केव्हा तरी सुकतील हे डोळे, ती हळूच म्हणाली. मग क्षणभर थांबून स्वतःच पुढे म्हणाली, पण तोपर्यंत जगायचं थांबायचं नाही. आणि ती पुढे चालत राहिली. कारण काही जखमा पूर्णपणे भरत नाहीत, त्या फक्त आपल्याला वेदनेसोबत जगायला शिकवतात. आणि कधीकधी तेच जगणं पुन्हा जगण्याची सुरुवात असते. स्वानंदीने आयुष्यातील माणसं, स्वप्न आणि स्वतःचा एक मोठा भाग गमावला, पण तिच्या अश्रूंनीच तिला स्वतःकडे परत जाण्याचा मार्ग दाखवला. काही नाती संपतात, काही स्वप्न उशिरा पूर्ण होतात, पण स्वतःला पुन्हा उभं करण्याची संधी संपत नाही. दुःखाच्या काळात आपल्याला वाटतं की ही अवस्था कायमची राहणार आहे, पण भावना बदलतात आणि परिस्थितीही बदलू शकते. स्वतःची ओळख एखाद्या मात्यावर किंवा परिस्थितीवर अवलंबून ठेवली तर गमावण्याची भीती अधिक तीव्र होते. इतरांसाठी जगताना स्वतःच्या स्वप्न आणि गरजा पूर्णपणे विसरणं हा त्याग नसून कधीकधी स्वतःशीच केलेला अन्याय असतो. मनाला सावरण्यासाठी वेळ, आधार आणि स्वतःकडे परत वळण्याची तयारी आवश्यक असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज डोळ्यात अश्रू आहेत म्हणून उद्याच्या आयुष्यात रंग नसतील असं नाही. ही मानसशास्त्रीय कथा तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका. अशीच कथा तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. धन्यवाद.